मध्यवर्ती बसस्थानक नागपूर। नागपूर परिसर बघू शकता, बसस्टँडचा परिसर। आणि आपली गाडी लागणार आहे 10:15ची गाडी आहे बरोबर पंढरपूरला जाण्यासाठी, नागपूरहून पंढरपूर असं इथे। बघूया किती लागते गाडी, 13 किंवा 14 नंबर प्लॅट क्रमांकवर लागते। अजून लागलेली नाही गाडी, लागेल। आणि सगळ्यात लॉंगेस्ट रूट आहे आपला, 750 किलोमीटरचा पल्ला आहे मित्रांनो, 750 किलोमीटर एवढा लॉंग पल्ला आपला। आणि वातावरण पण एकदम गार वार वगैरे। बघूया एस टीमध्ये आपल्याला जर केबिन मिळली तर चांगलीच आहे, नसेल सीट बुकिंग असलं तर प्रॉब्लेम होतील। बघूया गाडी भेटते कुठली आणि खरंच आपल्याला केबिन मिळेल का। जेव्हा आपण चिखली मुंबई गेला होता माहिती ना काय झालं, तसाच हा रूट आहे नाईट व्ह्यूला। हे परत एकदा बसस्टँड बघून घ्या, नागपूर बसस्टँड। मावर नागपूर गाडी, त्याला बोर्ड ना पलीकडची चंद्रपूर चालली, चंद्रपूर आगाराची गाडी, चंद्रपूर चालली, नागपूर टू चंद्रपूर। हो का पंढरपूर गाडी लागली इथे अशी रिझर्वेशन बऱ्यापैकी मिळली जागा इथं। केबिनमध्ये नाही आहे जागा, केबिनमध्ये ऑलरेडी कोणतरी बसलेले, बहुतेक क्रू असणार आहे, क्रू बसले। थोड्या वेळासाठी सांगतो त्यांना जायला वगैरे। भाऊ एकटा गाडी कुठली लागली आपल्याला, लालपरी आपली काय होईल आता। हे बघू शकता रोड काय, नागपूर यवतमाळ पुसद लातूर धाराशिव, नाही नागपूर यवतमाळ पुसद नांदेड लातूर धाराशिव सोलापूर तुळजापूर आणि पंढरपूर। आणि गाडी नंबर बघू शकता EMH 11 BL 9210 नागपूर आगाराची गाडी आणि गणेशपेठ विभाग। आता गाडी लागलेली आहे इथं लातूर जाते ना, पंढरपूर जाणारी गाडी। आणि पावसाचं वातावरण आहे, जबरदस्त पाऊस पडणार आहे येत्या 4 दिवसात असं न्यूजला ऐकलं मी। इथं जी बरोबर गाडी लागते ती 10:15ला लागते इथं गाडी। गाडी निघालेली आहे मित्रांनो नागपूरवरून बरोबर सेम टायमाला गाडी निघते 10:15ला। नागपूर बस स्टँड गाड्या असेल, मुक्कामी गाड्या लागल्या जातात इकडे सगळ्या, मुक्कामी शिवशाही असेल, शिवनेरी असेल, लालपरी, सगळ्या मुक्कामी गाड्या इकडे। गणेशपेठ बस स्टँड आहे, बघू शकता नागपूरचं गणेशपेठ बस स्टँड। एवढं जबरदस्त वातावरण आहे ना, आकाशात विजा पडतात त्या खतरनाक। आणि रातभरचा काय अनुभव आहे बघूया आधी, रातभर प्रवास कसा होता आज आपला। कधी थोडंसं जॉब आली तरी जाईल मागे, दादांना त्रास नाही झाला पाहिजे। तर बऱ्यापैकी दिसत असेल गाडीच्या पुढच्या फोकसमुळे, गोप्रोमध्ये हाच प्रॉब्लेम आहे आपला। आणि काचा तर एकदम क्लीन आहे त्या गाडीचा, त्यामुळे प्रवास करायला मजाच वेगळी आहे, एकदम एक्सप्रेस गाडी आहे, एक्सप्रेस। तर पुढचा स्टॉपला बघू काय होतं, तिथं गाडी थांबणार आहे, फर्स्ट स्टॉप बघूया। आता नागपूरवरनं बाहेर निघते हळूहळू गाडी नागपूरमध्ये। तेवढे आपण नागपूरचे व्हिडिओ केले होते मला, नागपूर वगैरे मला माहीत होतं पंढरपूरला गाडी असते इथून जाईल, या अर्धे रात्र काढली होती तिथे, माहीत असतं तर गेलं असतं पंढरपूरला नाही, कधी आलो तर एखादी बसनं जाईल। नागपूर बघू शकता एकदम जबरदस्त लोक। वर्धाला गाडी चालली आहे, चंद्रपूरला सरळ जात होती, आता ही वर्धाला चालली ही गाडी, वर्धा। वर्धा बस स्टँडला गाडी आलेली आहे, त्या गाडीच्या आवाजामुळे जास्तच झोप लागली। बरं महाग गेलं का तर ड्रायव्हर दादांना प्रॉब्लेम येईल, डोलक्या लागायला लागला म्हणून म्हणलं महाग जातं, ऑलरेडी आपली झोप नाही त्याचे त्यामुळे।
11:52. बोरी खुर्दला आली गाडी बरोबर. बोरी खुर्द बघूया. म्हणजे फोकसचाच प्रॉब्लेम आहे सगळ्यात मेन म्हणजे फोकस मॅटर करते सगळ्यात. हे 9-10 वॅटचं बल्ब लावलेत काही दिसत बी नाही त्यात. बघू शकता गाडी उभी राहिली मस्तपैकी. गाडी जेवायला थांबते ह्या बाजूला. आणि हा गुड मॉर्निंग मित्रांनो. तर रात्र खूपच झोप लागली होती आणि क्रूज चेंज आय थिंक पुसदमध्ये झालेलं दिसते. क्रूज चेंज ड्रायव्हर दादा गेले वाटतं काल रात्रीचे. भयानक झोप लागली होती का तर आज पण जागायचं आणि रात्री बी जागायचं. त्यामुळे म्हणलं थोडीशी झोप घ्यावी असा विषय होता का तर एकाच वेळेस 24 तास जागणं शक्यच नाही. हिंगोली कळमनुरी नांदेड रोड आहे आणि मोठा रोड म्हणलं की नागपूर तुळजापूर रोड आहे. हा हा जबरदस्त वातावरण आहे. आणि जे गाडीचं पोचायचं जे टायमिंग होतं आत्ता आदेगावला गाडी पोचली 6ला आणि उमरखेडला पोचली 5:30ला आणि आत्ता इथं आली किती वाजता गाडी 6:30ला. बराच वेळ आहे. बघू शकताय 6:30 वाजले. 6:29 367 किलोमीटर इथून मस्तपैकी असा सनसेट वगैरे आलेला आहे वर. बघू शकताय सनसेट. इथं आपली गाडी मस्तपैकी आहे. तर बहुतेक मला वाटतं 4ला पोचेल गाडी पंढरपूरमध्ये. खूप लॉंग पल्ल्याची गाडी आहे. एक जण बसलं होतं पुढं त्यांना विचारलं की बाबा कुठपर्यंत जाणार आहे. ऑलरेडी मी बसायच्या आधी बसले होते झोपले होते त्यावेळी. तर आता नांदेडपर्यंत जाणार आहे. नांदेड नंतर आपण कंटिन्यू करू. ड्रायव्हर दादा बी आले. दुसरे सेकंड क्रू वगैरे चेंज झाले. क्रू कुठं चेंज झाले म्हणजे दुसऱ्या कंडक्टर दुसऱ्या ड्रायव्हरकडे चेंज झाले. लातूर नाही लातूर यायचं आहे अजून. म्हणजे चेंज कुठे झाली नेमकं आम्ही पुसत होतो. अच्छा पुष्यात रात्री चेंज झाले ते आपल्या ड्रायव्हर सोबतच ते. त्यामुळे आता ही दुसरी तिला बुजली 7:37 आहे. 7:37 खूप टाइम एक्सपेंड करावा लागतो. 750 किलोमीटर म्हणलं खूप. बघू का नांदेड बस स्टँड गाडी आलेली आहे. नांदेड कुठे चालली निर्मल. अरे वा नांदेड भोकर माहिती निर्मल फुल बस आहे. नांदेड बस स्टँडला गाडी आलेली आहे आणि 7:30चं दृश्य आहे. आता गाडी आलेच थोड्या वेळात. आता नांदेडपासून डायरेक्ट चालू करूया. टी टाइम झालेला एकदम मस्त पाहिजे. आत्ता वाजलेत 8:49.
काहीच पिकं लावली नाही, सगळं मोकळं आहे. पाहू शकता तुम्ही, सगळं मोकळं आहे, कसलंच पीक नाही या भागात. फायनली गाडी आलेली लातूरमध्ये. बघू शकता तुम्ही, लातूर बस स्टँड. तर जवळजवळ लातूर बस स्टँडला आलेले आहे. इथून पंढरपूरची डिस्टन्स आता 210 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. आणि आपल्याला पोहोचण्यासाठी जो टाईम लागणार आहे ना, 4.5 तास दाखवते. गाडी आपली डायरेक्ट जाणार नाही आहे तुळजापूरला लातूरवरून, तर धाराशिव मार्ग गाडी जाणार आहे. त्यामुळे जरा डिस्टन्स वाढला आपल्या गाडीचा. आता इथे पण क्रू चेंज झालेले आहेत आपले, सेकंड टाईम क्रू चेंज झालेले आहेत. आता बघूया थर्ड टाईमला कोण येते. कुशदला एक क्रू चेंज झाला होता आणि सेकंड क्रू तो चेंज झाला आहे, तो लातूरमध्ये झाला आहे. खूप लॉंग जर्नी आहे, काल रात्रीपासून करतो आहे जर्नी. फक्त गाडीला जो आराम मिळतो तो फक्त 15-20 मिनिटाचा आराम मिळतो या गाडीला. टेम्परेचर म्हणाल तर टेम्परेचर भयानक, 34 सेल्सिअस टेम्परेचर आहे लातूरमध्ये. ज्यावेळेस क्रू चेंज होते त्यावेळेस तिकीट चेक करते. त्यामुळे कुठं लॉंग ट्रॅव्हलला वगैरे जात असाल तर तिकीट सगळ्यात महत्त्वाचं जपून ठेवा. सेकंड टाईम होणार आहे तिकीट चेकिंगसाठी आता परत एकदा. पण स्पीड लिमिट जर बघायला म्हणलं तर स्पीड लिमिट नॉर्मल आहे. असं काय लय बी फास्ट नाही, लय बी स्लो नाही, नॉर्मल स्पीड लिमिट आहे गाडीला. हा प्रवास करायच्या टायमाला मी असं झोपून वगैरे नाही आलो नागपूर पंढरपूर करण्यासाठी. विषय काय झाला माहिती का, एक रूट केला होता मी, म्हणलं जाता जाता तेवढा शूट करावा. म्हणजे ऑलरेडी ट्रॅव्हलिंगमध्ये होतो, तो ट्रॅव्हल झाल्यानंतर ह्या ट्रॅव्हलला आलो डायरेक्ट. म्हणजे झोप वगैरे काही घेतली नव्हती, तर थोडंसं जरा रात्री झोप जास्त लागली होती. तर थोडा वेळ 2 नंतर झोपलो मी आणि 2 नंतर डायरेक्ट 5-6ला उठलो. 6 नंतर तुमच्यासमोर चालू केलं आणि थोडंसं मध्ये डोलकी यायला लागले. तर आत्ता कंटिन्यू चालू आहे. आत्ता इथे सेकंड टाईम क्रूज चेंज झालेला आपला लातूरमध्ये. एवढा फायनल रोड झाला की निवांत, मला वाटत ना 10-12 तास तरी झोपेन उठते. लय जबर झोप लागली. आत्ताच नाही, आत्ता झाली बऱ्यापैकी गेली झोप. गाडी हल्लेली आत्ता फलाट क्रमांक 4वरून. नागपूरवरची गाडी जी येते ना, फलाट क्रमांक 4ला येते गाडी बरोबर नागपूरला. किती वाजता येते तुम्हाला तर माहिती आहे, 11:30ला. नाही वाजता 11:30ला तरी. धाराशिवला पोचलो आता आपण सध्या 2:02 आता सध्या धाराशिवला पोचलो आपण. खूप वेळ लागायला लागला, खूप. आपण मधल्या रस्त्याने आलो ना, त्यामुळे वेळ लागायला लागला. आज रात्री 10ला निघलेली गाडी उद्या 5ला पोचणार दिवसा. खूप लांब जर्नी आहे. त्याच्या आधी मी एवढा मोठा प्रवास कधीच केला नाही. 2 वाजलेत पोचायला, 5 वाजणार म्हणजे अजून 3 तासाचा जर्नी आहे आपला पंढरपूरपर्यंत. बहुतेक गाडी बार्शीला जास्त गर्दी आहे त्या गाडीला. बार्शीला जाते ती गाडी. पुढं बघूया. माझा पूर्ण 17-18 तासाचा प्रवास झाला. 17-18 तासाचा माझं ओव्हर ट्रॅव्हलिंग झालं ना. काल 2 व्लॉग झाले जगा पाठोपाठ.
काल 2ला गाडी पोचली होती, 2 नंतर विलॉग केला परत, आणि परत 2 नंतर गेला ते परत हा तिसरा विलॉग आहे. चला आता पुढच्या स्टॉपला भेटूया डायरेक्ट तुळजापूरमध्ये. धाराशिव बस स्टँड बघू शकता, धाराशिव बस स्टँड. फलाट क्रमांक 4ला म्हणते तिथे गाडी तुळजापूर सोलापूर जाण्यासाठी. आता कोणते सोलापूर बस स्टँडला गाडी बोलते सध्या. गरम हवा किती आहे ना, जबरदस्त, एकदम जबरदस्त ताप झाला आहे डॉक्टरला. उन्हाचा झळका एवढा लागत नाही तेवढा गरम वाफेचा झळका लागतो कडकमध्ये. बोलूच पाहिजे लागतं जास्त. एवढं निघले ना मग गरम हवा विषयच नाही, मग बोलायचंच काम. हालत बेकार झाली आहे, गरम वाफा घेऊ जवळ मला वाटतं 5ला गाडी पोचून जाईल बरोबर पंढरपूर बस स्टँडला आरामात. एकदम गरम व्हायला लागली गाडी एका जाग्याला थांबली. बापरे गर्दी बाबा, या का मागे एक बस यायला लागली. 2 शिवशाही 1 शिवशाही कर्नाटकची तर गेली आता. अजून एक त्याच्या मागे लालपरी बस गेली. इकडे विटाई बस आली सगळ्या. इकडे चालली गाडी स्वारगेट सोलापूर, सोलापूर स्वारगेटची गाडी. असंच असतं इकडे. आणि एका जागेला थांबले लयच राहतो ताऊ काढा. पंढरपूर बस स्टँड लावलेलं फायनली. आणि आपली बस इकडे पोहोचलेली आहे नागपूर पंढरपूरवाले. आणि फायनल स्टॉप कंप्लीट झालेला आपला पंढरपूरपर्यंत. 5 वाजून नागपूर ते पंढरपूर असा जर्नी झाला आज. आणि हा जर्नी सगळ्यात लॉंग जर्नी आहे. असा जर्नी मी कधी केला नव्हता. म्हणजे 17, 18, 19 तासाचा प्रवास करून जबरदस्त झोप लागलेली आहे मला. आता गाडी चाललेली आहे. आता मी जातो, आता राजा येतो इथे. आणि आपण भेटून नेक्स्ट ब्लॉगला. आता गाडी हल्लेली आहे पंढरपूर बस स्टँड. बाय बाय. जेवढा मला शक्य होईल तेवढा मी बनवलेला आहे.
हा व्हिडिओ. मला माहीत नाही चांगला होईल की नाही हा व्हिडिओ. भेटू पुढच्या प्रवासाला. मला बी खूप दिवस लागले. आता मी झोपतो. डायरेक्ट आता भेटू पुढच्या प्रवासाला मस्तपैकी. आता बाय. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. हे सांगायसाठी आलतो. बाय. हे टोनी कशाला थांबलास रे, वाजव की.